त्यांच्या या 4 कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेल्या फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे। सर दिशा सालियन प्रकरणामध्ये दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली काही दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना काय होतं त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोलतो। सर दिशा मला त्याबद्दल उगाच मी इथून स्टेटमेंट देणार त्याचा मला थोडा अभ्यास करून दे, त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो। काल दिशा सालियनच्या वडिलांनी सविस्तर अशी तुमची कॉपी मारली आहे माझा प्रश्न वेगळा आहे। तक्रार जी आहे ती काल दिलेली आहे आणि बऱ्याच मोठं ते पत्र आहे, त्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांनी लावले आहेत। सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये, त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताच ते प्रकरण का उकरून काढलं जात आहे असा सवाल विरोधकांनी विचारला। एका जोडून असं आहे की हाऊसमध्ये सांगण्यात आलंय की त्यांनी राजीनामा देखील द्यावा, हे मुद्दे देखील उचलण्यात आले। 2 मुद्दे आहेत। एक तर तिच्या वडिलांनी ज्या वडिलांनी आपली एक तरुण मुलगी गमावली, तिचं त्या डिसेंबरला लग्न होणार होतं। 8 जूनला तिची हत्या झाली आणि त्या डिसेंबरला ती रोहन रायबरोबर लग्न करणार होती। त्या एका तरुण मुलीला गमावलेल्या एका वडिलांनी अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही। मग त्यांनी ज्यांचं नाव घेतात, पहिलं नितेश राणे बोलत होता राजकीय होतं, राणेसाहेब बोलत होता राजकीय होतं, पत्रकार काही भूमिका घेत होते, अर्णब जयसारखे चला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी TRP वाढवत होते। आता मुलीचे वडीलच बोलत आहेत, मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाहीत। आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरे सारखे, काही कलाकार आहेत डिनो मोरियासारखे, सूरज पंचोली सारखे। तर मग हे आता वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत। ह्या चौकटीमध्ये तुम्ही त्या विषयाला बघितलं पाहिजे। त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण, आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही, कोण आला नाही, आणि वडील कुठे गेलेले आहेत? कोर्टात गेलेले आहेत। सरकारकडे आलेले आहेत का? मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे? नाही। ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारानुसार ते दाद मागतायत। आता कोर्ट ठरवेल ना, आता कोर्टाला ठरवून दे की बाबा त्यांच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्निजन्स घ्यायचं की नाही, हे 2 तारखेला कोर्ट ठरवेल। दुसरा तुम्ही काय बोलायला येतो राजीनामा मागणे नैतिकतेच्या विषय आलेला आहे, नैतिकतेच्या विषयावर। आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही। नैतिकता खरंच उद्धव ठाकरेमध्ये असती तर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता। जे त्यांनी राजीनामा देत असताना, मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय। बेशर्मासारखा येऊन बसतात इथे, तो म्हणजे नैतिक वडिलांचे सगळे तंतोतंत गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही। सर तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतात, मात्र जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा तुम्ही विरोधात होता, तेव्हा राहुल कनालचं देखील नाव तुम्ही जोडलं होतं प्रकरणामध्ये। त्यांनी तुम्हाला नोटीस देखील पाठवली होती माफी मागण्याची। आता तुम्ही त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये घेत नाही आहात? घेतोय। तुम्ही विचारला त्याच्या संदर्भात प्रश्न? आता तोच विचार हां, राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी। मी त्याला भेटून सांगितलेलं आहे, बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझं आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे। माझं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तुझी माहिती दे असं सांगितलेलं। आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहीत नव्हतं, तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं असतं। ते देखील देत नाहीये, त्याच्यावर कुठलीही माहिती पुरावे ते देखील समोर देत नाहीये त्या संदर्भामध्ये। आता त्याचं अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल सर याच प्रकरणात आदित्यावर, आता जुनं प्रेम तर सर याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्सचा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्सच्या व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे। यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सालियन यांच्या वडिलांनी आणि वकिलांनी केला। तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या। जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे। चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल, सप्लायबद्दल झालेले चॅट आहेत। ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत। आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी स्टेटमेंट आहे। तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। आणि उद्धव ठाकरेंचा जो विषय त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता? उद्धवजी ठाकरे होते। मंत्री कोण होते? त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते।
समजून घ्या. टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही, कारण का 72 दिवसापर्यंत CBIला यायला दिलं नाही, CCTVच्या गायब करण्यात आलं, सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं. ह्या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेंनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं, सांगितलं होतं. म्हणजे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायत. निलेश ओझा जे वकील आहेत निलेश ओझा त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते, त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती, मात्र तेच आता ही केस लढतायत. कुठेतरी मुद्दामून हे केलं जात असं म्हटलं जात आहे. माझं काय म्हणणं, आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना. मी काय त्यांचं वकील पत्र घेऊन इथे उभा नाही आहे. निलेश ओझांनी त्यांची बाजू तुमच्यासमोर मांडली पाहिजे. सर, दिशा सालियान के पिता कल जो है पुलिस कमिश्नर ऑफिस गए थे, उन्होंने मुलाकात की है और ये मांग की है कि आदित्य ठाकरे और उनके साथियों पर जो है FIR दर्ज की जाए. आप शुरुआत से इस मामले को लेकर काफी मुखर हैं. देखिए, दिशा सालियान के पिताजी ने अपने लड़की के ऊपर जो बेटी के ऊपर जो अन्याय हुआ है, उसका जो मर्डर हुआ है, उसके बारे में वो जस्टिस मांग रहे हैं. इसके लिए वो कोर्ट गए हैं. नीतीश राणे का बोलने का बात अलग है, राणे साहब बोलने का बाद हम लोग को पॉलिटिकल एंगल से देखा जाता है. अभी